नमस्कार न्यूज. आपण म्हणता की वाल्मिक कराड हे नेमकं कोण आहेत, काय आहेत? अहो, गेल्या 15-20 दिवसामध्ये नव्हे, महिनाभर होऊन गेला. सगळ्यांना वाल्मिक कराड माहीत आहेत. वाल्मिक कराड हा नामचित कार्यकर्ता आहे आणि एका मोठ्या बीड जिल्ह्यातल्या एका मोठ्या नेत्याचा आहे. वारसा सांगणाऱ्या 25 वर्षे 50 वर्षे गोपीनाथ मुंडेंच्या अतिशय जवळच्या रक्ताचं नातं असलेल्या नेत्याचा तो अगदी सखा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि तुम्ही मला म्हणताय वाल्मिक कराड नेमके कोण आहेत, काय आहेत? त्यांचा उद्योग काय, व्यवसाय काय, हे आता जगजाहीर झालेलं आहे. आणि अशा वाल्मिक कराडांच्या बाबतीत माझ्यासारख्या एका संघटनेच्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनं बोलणं हे चुकीचं आहे, असं मी म्हणत नाही. पण काय उपयोग होणार आहे? फारसा उपयोग होणार नाही. कारण जोपर्यंत महाराष्ट्राची जनता हे मूग गिळून सगळं सहन करते, बीड जिल्ह्यातील जनता जोपर्यंत मूग गिळून सहन करते, मनगटं पिचलेत समाजाची 18 पगड जातीच्या, त्यानं उठावं, सुपारी बादलसारखं राहावं. अहो, किती आहेत, किती आहेत पूर्वापार चालत आलेली किती लोक आहेत, दादागिरी करणारे, गुंडगिरी करणारे मापून आहेत किती, आणि तिथली जनता आहे किती. 5-25 पोरांनी जीवावर जर उदार झालं आणि जशाच तसं उत्तर द्यायचं ठरवलं, तर ही दादागिरी किती काळ चालेल, ह्यांचा वरदास्त किती काळ चालेल? हे आश्रयदाते जे आहेत, आश्रय देणारे त्यांना जे आहेत, ते महाराष्ट्रात कुठे फिरतील? आणि म्हणून महाराष्ट्र शासन चालवणाऱ्यांनी, या राज्याच्या मुख्यमंत्र्यानं, या राज्याच्या मंत्र्यानं, या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायची आता वेळ आलेली आहे. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? ही लोकशाही आहे? काही झुंडशाही आहे? काही टोळी युद्ध आहे? प्रत्येक पक्षानं आपल्या टोळ्या प्रमुख करायच्या आणि बेदरकार, बेजबाबदार, निष्क्रिय कार्यकर्ते असे तयार करायचे की लुटा, खून करा, मारामाऱ्या करा, जे काय करायचे ते समाजात नंगानाच करा आणि मला सांभाळा. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? कायद्याचं राज्य आहे असं वाटतंय तुम्हाला? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? एका बाजूला आपण लोकशाही बोलतो, एका बाजूला आपण संविधान बोलतो, एका बाजूला आपण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शिरसावद्य मानतो म्हणतो, एका बाजूला शिवप्रभूंचा इतिहास सांगत जातो, एका बाजूला संतांचा महाराष्ट्र म्हणतो. शिवप्रभूंच्या या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती संभाजीराजेंच्या महाराष्ट्रामध्ये, तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये, आणि आता विद्यमान पुरोगामी विचाराचे प्रणेते शरदरावजी पवारांच्या या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हो? काय चाललंय? निवडणुका कशा होतात? अपक्ष आमदार निवडून कसे येतात? विद्यमान आमदार निवडून कसे आले? हे जग जाहीर आहे. एका मतदारसंघात किती करोडो रुपये खर्च केले. मग हे लोकशाही पाहिजे कशाला? हे संविधान पाहिजे कशाला? ही संविधानाच्या पद्धतीनं निवडणूक झाली, ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक झाली. हे जे खोटे आकडे देत आहेत, निवडणुकीला आम्ही एवढा खर्च केला, तेवढा खर्च केला, ह्या या 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 खर्चातच ते बसवलं पाहिजे, हे बसतं सगळं? हे असतं नेमात? हे बघणारे अधिकारी कोण आहेत? हे लिखाण करणारे कोण आहेत? काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? आणि सामान्य माणसाचं हित आणि हे नेते दोघांच्या मध्ये दरी किती आहे? आणि हे किती काळ चालणार आहे? आज मध्यमवर्गीय ज्याला समज आहे लोकशाहीची, ते आपल्यापुरतं बघतायत. ज्यांना कशाचाही आधार नाही, त्या 80% फुकट पोसायचं काम मोदींनी घेतलेलं आहे. 30% मतदान होते, 32% होते, 25%च्या पुढं होते, 32%च्या आत होते, तरीही देश ताब्यात मिळतो, महाराष्ट्र ताब्यात मिळतो. आज महाराष्ट्र विधानसभेला कसा ताब्यात घेतला, खासदारकीला कसा ताब्यात दिला? काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? हा शिवप्रभूंचा महाराष्ट्र आहे, साधू संतांचा महाराष्ट्र आहे, का वाल्मिक कराडसारख्या विकृतीचा महाराष्ट्र आहे?
कुठल्या प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये आज वाढायला लागलेल्या आहेत आणि कुठल्या प्रवृत्तींना आपण प्रोत्साहित करतो आहोत. सामान्य माणूस किती कोसावर लांब आहे या सगळ्यापासून. आणि म्हणून राजीवगांधी म्हणायचे की 100 रुपये मी दिल्यानंतर 10 रुपये तरी सामान्य शेवटच्या माणसापर्यंत पोचतात का. आता ते 10 रुपये पोचतील याची व्यवस्था, जे काय मिळेल ती व्यवस्था मायबाप मोदी सरकारने डायरेक्ट त्यांच्या खात्यावर टाकायचं काम केलं. त्यामुळं लोक आयदी बनायला लागले. काही न करता आपल्याला पैसे मिळतात, आपल्या खर्चाचा प्रश्न मिळतोय. आठवड्याच्या बाजारला तेच घेऊन विकलं तरी आपलं चालतंय. कॅटेगऱ्या लावल्या, ह्या कॅटेगरीतल्या लोकांना मिळेल, ही कार्ड असेल तर मिळेल, ते कार्ड असेल तर मिळेल, ते कार्ड असेल तर मिळणार नाही. अमुक अमुक कार्डाला मिळेल, अमुक अमुक कार्डाला मिळणार नाही. तमुक लोकांनी तिकडे जायचं नाही. पोर्टल्स कसे तयार केले. आता संविधानाचा आणि या सगळ्याचा काय कुठं कशाची सांगपत्ता आहे, कशाचा कशाला सांगपत्ता नाही. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी अवस्था या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे पक्ष आहेत, हे टोळके सांभाळणारे पक्ष तयार झालेले आहेत. यांना महाराष्ट्राचं, देशाचं आणि सामान्य माणसाचं भलं काय संबंधच नाही त्याच्याशी. फक्त यांच्या 50 पिढ्या कशा मजबूत करायच्या, टोळी कशी सांभाळायची, त्या माध्यमातून सामान्य माणसाला वेटीला कसं धरायचं आणि आपली पोळी कशी भागायची. नाहीतर बघा, धनंजय मुंडेंचे आमदारकी, धनंजय मुंडेंचे विरोधी पक्ष नेतेपद, धनंजय मुंडेंना मिळालेली खाती, नगरपालिकेला आलेला फंड आणि वाल्मिक कराडसारखे असंख्य लोक ह्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी पोचले. कशासाठी? मला आमदारकी मिळाली पाहिजे, मला खासदारकी मिळाली पाहिजे, मला मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि माझा पक्ष बलवान झाला पाहिजे. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आज जनता उघड्या डोळ्यानं बघते आणि ह्याच्यामध्ये जनता काय बदल करू शकते. म्हणे 130 आमदार EVM घोटाळ्यातून आणले, म्हणे लोकसभेला आम्ही त्यांना दिलं, विधानसभेला आम्हाला जनतेनं दिलं, लोकसभेला जनतेनं त्यांना दिलं. असं कसं काय होऊ शकतं? काही ठिकाणी तर मतदानापेक्षा जास्त मतदान झालेलं आहे. ते कसं झालं? कुठून आलं ते मतदान? कशाचा कशाला पत्ता लागत नाही. तरीही नेते आपल्या वेड्याच्या नंदनवनात फिरत आहेत. त्यांना वाटतं चालतं, घाला की आमच्यावर, जावा कोर्टात. कोर्टाचे निकाल ती 5 वर्ष झाल्यावर दुसरी निवडणूक आली तरी लागत नाही. काय झालं मागच्या 5 वर्षामध्ये? 5 वर्ष आपण बघितली ना, काय काय होतं, काय काय नाही. पक्षही चोरीला गेले, माणसंही चोरीला गेली, सत्ताही चोरीला गेली आणि सामान्य माणसाच्या पदरात काय पडलं? फक्त उघड्या डोळ्यानं बघणे, काही करू शकत नाही. एखादं सावध आणि दुबळा असेल तर सामर्थ्यशाली माणसाला सुद्धा भुईसपाट करतं. तसं सामर्थ्यशाली जनता असून सुद्धा ही दुबळी माणसं, पण सावध माणसं या देशातल्या जनतेला भुईसपाट करून टाकतात आणि सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर भांडगुळासारखे वाढतात आणि आज नेस्तनाबूत सामान्य माणसाला करतायत. ज्यांना समजतं त्यांना पहिलं नेस्तनाबूत करतात आणि ज्यांना समजत नाही त्यांना आपल्या कवेत घेतात आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून स्वतः सत्तेत बसतात. हेच चाललंय ना. आणि म्हणून तर वाल्मिकीसारख्या प्रवृत्ती वाढतात, म्हणून तर नामदेव सारखे, शास्त्री सारखे महंत होतात आणि म्हणून तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोकाट सुटलेले, मोक्का सुद्धा लावायच्या लायकीचे जे नाहीत, भर चौकात ज्यांना गोळ्या घातल्या पाहिजे आणि लत्कर टांगली पाहिजे, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा चौरंग केला तसा चौरंग करून शांडवीच केलं पाहिजे या लोकांचं. अशा प्रवृत्तीच्या लोकांना जर महाराष्ट्राची सत्ता आणि देशाची सत्ता वाढवत असेल, मोठं करत असेल, भरणपोषण करत असेल, संवर्धन त्यांचं करत असेल आणि 1 करार जर शेकडो कोटी रुपये मिळवत असेल
तर असे अनेक कराड ही राजकारणी पोस्ट आहेत. सामान्य माणसाच्या हातात आहेच काय? काय करू शकतो सामान्य माणूस? आणि म्हणून लोकशाही समजणाऱ्या आम जनतेला, आम भारतीय बांधवांना, मानव जातीचं, भारतीयांचं कल्याण ज्यांना व्हावं असं वाटतं, त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे की आपण काय करू शकतो ह्याचा अंतर्मुखून विचार करा. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं ते कोणासाठी, कशासाठी, काय म्हणून केलं ह्याचा विचार करा. आणि आपण अंतर्मुख विचार करून जर काय ठरवलं जनतेनं, तुम्हाला अधिकार दिलेला आहे, एका मतानं तुमच्या सामान्य जनता बेचैराक होते आणि एका मतानं तुमच्या हे नादान नालायक सरकार बनतं आणि सामान्य माणसाच्या हिताच्या जपणुकीच्या चिंध्या करतं. ही समज जर ज्यांना समज आहे त्यांना समजून घ्यायची नसेल तर हे बदलणार कोण? आणि म्हणून मी अनेक वेळा म्हणतो आमचे मित्र मनोज जरांगे सारख्यानं सुद्धा की नेतृत्व वाढवायचं असेल, संवर्धन व्हायचं असेल आणि सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करायची असेल तर उपोषण हा मार्ग नाही. आपण खाऊन पिऊन धष्ट राहिलं पाहिजे. आपण प्रत्येक गावामध्ये तालीम, व्यायाम, तरुण पिढी स्फूर्ती आणि प्रेरणा म्हणून ते स्वीकारलं पाहिजे. आणि गाव तिथं व्यायामशाळा, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार, कच्च्या माला, प्रक्रियात्मक उद्योग यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे. आणि शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालाला शेतकऱ्यानेच दर ठरवला पाहिजे. त्याच्याशिवाय ही आपण शिडी नेस्तनाबूत करू शकत नाही. नोकरदार वर्ग हा नोकरीच्या माध्यमातून पटदिशी संघटित होतो. तो आपल्या न्याय हक्कासाठी लढतो आणि आपल्या हक्कपत्रात पहिला आयोग, दुसरा आयोग, 5वा आयोग, 7वा आयोग, 9वा आयोग, आयोग 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 मान्य करून घेतो. पण शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग तो एकत्र येऊ शकत नाही. कारण तालुक्याच्या ठिकाणी मोर्चे काढायला जायचं तर बांधावर पाणी पाजायला वेळ निघून जाते, पिकं वाळतात. तालुक्याच्या ठिकाणी जायचं तर सामान्य माणसांची रोजंदारी बुडते, ती माणसं संघटित होऊ शकत नाहीत. त्यामुळं असंघटित कामगार आणि शेतकरी, कष्टकरी ह्यांचं आज हाल इतकं प्रचंड होतं की त्यांना कोणीही वाली नाही, कोणीही वाली नाही. ह्यांच्या कॅटेगऱ्या, ह्यांचे नेम फक्त टोळ्या पोसायसाठी. आणि म्हणून ह्याच्यात बदल करायचा असेल तर आज मनोज जरांगेसारख्या कार्यकर्त्यांनी, ज्यांना समज आहे त्या कार्यकर्त्यांनी 2 वेळचं खाणं पिणं आणि आपली प्रकृती धष्टपुष्ट ज्यांची आहे त्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि आपण जे फुकट पोसलेली बांडगुळं जे पुढारी आहेत त्यांना आपण वटणीवर आणलं पाहिजे. आपण त्याला जा विचारला पाहिजे, तुझं होतं काय? कारखान्याला चाललास त्यावेळी पायात चपला नव्हत्या आणि आता स्कॉर्पिओतनं खाली उतरत नाही, शे आलं कुठून? आपण विचारलं पाहिजे. पुढारी करायच्या अगोदर तुझ्याकडे होतंय काय? आणि आता 5 वर्षात ही मालामाल संपत्ती आली कुठून तुझ्याकडे? त्याला विचारलं पाहिजे. मग तो छोटा पुढारी असो नाही तर मोठा पुढारी असो, 2 वेळचं खाणं पिणं त्यानं जरूर करावं. पण त्यापेक्षा अधिक संपत्ती 5-25 पिढ्या स्वतःच्या मजबूत करण्याची माया जर तो समाजाला चुत्या बनवत असेल तर आपण त्याला जा विचारला पाहिजे आणि आपण त्याला जोडे काढलेच पाहिजे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपली समृद्ध लोकशाही आपण जी म्हणतो ती समृद्ध राहणार नाही. आज जी लोकशाहीला सूज आली ती सूज उतरणार नाही, ती सूज वाढतच जाणार आणि ह्यांच्या सुईने ती लोकशाही वापरणार. हे थांबवायचं असेल तर आपण प्रबोधन केलं पाहिजे, आपण चळवळी केल्या पाहिजे आणि खाऊन पिऊन दष्ट राहून उपोषण करून नव्हे. उपोषण हा मार्ग मला पटत नाही आणि उपोषण आपण करायची काही गरज नाही. आपण आपल्या कष्टाचे, आपल्या हिमतीचं, आपल्या कष्टाचं खाल्लंच पाहिजे, पिलंच पाहिजे आणि जोड्या हातात घेऊन न्यायासाठी उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका आपली सर्वसामान्य नागरिकांनी आणि ज्यांना जाण आहे त्या सगळ्यांनीच उतरली पाहिजे. माझ्या तरुण मित्रांनो,
स्फूर्ती आणि प्रेरणा ही शिवरायांच्यापासून, संभाजी महाराजांच्यापासून, शाहू फुले आंबेडकरांच्यापासून घ्या, पण आपल्या कामात तत्पर राहा. लाचार होऊ नका, दुबळे होऊ नका, आणि जे दुबळे करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्या कंबरड्यात लाथ घातल्याशिवाय राहू नका, हे या निमित्तानं सांगतो. निश्चितपणानं अंतर्मुख होऊन माझ्या विचारांचा कराल अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.